चाललोय जरा राऊंड मारायला, मी फिरायला चाललोय सागरला. कारण की मम्मी काय एकटीच आहे. संडे ट्रॅफिक पूर्ण कमी आहे जरा. ट्रॅफिक कमी दिसते ना. आणि पाऊस पण थांबलाय. इथे काका गुरुवारी रिसॉर्ट आहे ना रे. हे हॉटेल आहे. आवडलं सेंट थॉमस स्कूल आहे का? मित्रांनो, आज मी साव्याला घेऊन थोडं लॉंग ड्राईव्हला बाहेर पडलो. खरं सांगायचं तर कुठे जायचं ट्रिपला प्लॅन नव्हता. काही खास ठिकाण ठरवलं आम्ही. फक्त आम्ही निघालो. चल जरा फिरून येऊया. कारण सध्या त्याची चालली आहे परीक्षा. त्याच्या अजून 2 पेपर बाकी आहे. पण गेले काही दिवस सतत तो अभ्यास करतोय. शाळा, परीक्षा, घरी आल्यावरती पुन्हा अभ्यास, पुन्हा पुढच्या पेपरची तयारी. आपण घरी मुलांना म्हणतो अभ्यास कर, अभ्यास कर. पण आपण लहान असताना आपण अभ्यास केला होता का हे विसरतो. म्हणून त्यांना पण काहीतरी थोडं चेंज असावं, म्हणून मी साव्याला बाहेर घेऊन निघालोय. जसं आपण थोडा ब्रेक घेतो ना कधी कधी, तसं त्यांना पण ब्रेक द्यावा असं मला वाटतं. मुलांना प्रत्येक वेळी मोठी गिफ्टची गरज नसते. महागड्या वस्तू किंवा मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायचं म्हणजे प्रेम नाही. कधी कधी फक्त आपण आपल्या मुलांच्या बाजूला बसून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणं. बाबा तुझं काय चाललंय, शाळेत कसं काय चाललंय, एवढं प्रेमाने विचारणं हे खूप महत्त्वाचं असतं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि मुलं त्यांच्या शाळेत, त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त असतात. दिवस जातात, महिने जातात आणि कधी मुलं मोठी होतात हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून मला असं वाटतं मित्रांनो, आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवा. कारण आपण दिलेल्या वस्तू कदाचित काही वर्षांनी जुन्या होतात, पण आई वडिलांसोबत घालवलेले क्षण त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतात. आणि म्हणून आज आम्ही कुठे चाललोय आम्हालाच माहीत नाही आहे, पण साव्या खुश आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. थोडं थांबूया का रे आपण साव्या? ठीक आहे, चल. मित्रांनो, हे बघताय नेरेचं मार्केट. हे नेरे गाव पुढं आहे, त्याच्या अलीकडे हे मार्केट आहे. रस्त्याच्या बाजूला बघा सगळे बसलेत भाजीवाले. आणि या भाज्या कोणत्या आहेत माहिती आहे का? गावठी भाज्या, ज्या जंगलामध्ये सापडतात. म्हणजे टाकळ्याची भाजी, भारगीची भाजी, अशा बऱ्याच भाज्या घेऊन ते बसतात. काही भाज्यांची मला पण नाव माहीत नाहीत. आणि संडे असल्या कारणाने ते गर्दी असते. कधी कधी लोक थांबतात, त्या भाज्या घेतात आणि मग घरी येतात. कारण त्या भाज्या रिअरली सापडतात. आता मी परत निघालोय. बालाजी सिम्फोनीच्या बाजूलाच दिलीप वेंगसकर क्रिकेटची मोठी अकॅडमी येते आणि बऱ्याच मुलांनी तिथे ॲडमिशन घेतलं आहे. हे बघा, इथे बाजूलाच आहे. साव्याला लागली भूक. काय भेटते वडापाव वगैरे खाऊया आपण. काय इथे गाडी लावतो, जागा आहे ना. पण चल, गाडी राहू दे इथंच थोड्या वेळ, आपण जाऊन येऊ पटकन. चल, वडापाव खायला. काय घेतले? वडापाव, सिंगल वडा घेतला. समोरच गाडी लावली आहे. साव्याला गरम लागले वडापाव खातोय तो.
छान आहे वडापाव नाही का? वडापाव छान लागतो. ते पार्सल. अच्छा अच्छा, आपण खाल्ला आता, तिला पण नको. चल निघूया मग आता. बस आता आलोय घरी, आत्ताच पोहोचलो. स्टीलचं बॅकअप वगैरे भरतोय भरली का? मध्ये कोणता पेपर आहे? मॅथ्स आणि कम्प्युटर. परवा परवा संपले एकदा. दोन पेपर बाकी आहे, ते पोस्टपोन केले कारण मागे पाऊस पडला होता ना खूप, त्याच्यामुळे 2 दिवस पेपर पोस्टपोन केले. त्या उद्या आणि परवा आहे. मम्मी स्वयंपाक झाला की नाही काय माहिती होतं. काय आणले? मच्छी. ओके.